मी चरोलीमधल्या STP ट्रीटेड वॉटर सोडलेल्या ठिकाणी उभा आहे। इथे हिरामाता मंदिर आहे, छान मंदिर आहे। इथे लोक नेहमी ट्रिपला येतात आणि मी पण ट्रिपला येतो। हा निसर्गरमणीय परिसर आहे। या निसर्गरमणीय परिसरामध्ये मी नेहमीच येत असतो, पण इथलं नदी प्रदूषण हा विषय जर डोळ्यासमोर आला आणि तो माझ्या नेहमीच येतो, तर या ठिकाणी जे ट्रीटेड वॉटर म्हणतो आपण, पण या पाण्याला पूर्णपणे पिवळा रंग आहे आणि पिवळ्या रंगाचं फेसयुक्त पाणी हे नदीला 24 तास अहोरात्र मिळतं आहे। यानं नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे। मुद्दा दुसरा असा आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला वॉटर प्लसचा हा पुरस्कार मिळालेला आहे। वास्तविक वॉटर प्लसचा अर्थच असा आहे की ट्रीटेड वॉटरचा पुनर्वापर करणे, परंतु यामध्ये पुनर्वापर तर केला जात नाहीच आहे, परंतु इंद्रायणीसारख्या वॉटर बॉडीमध्ये हे पाणी मिसळल्यानंतर इंद्रायणीचं पाणी हे अपवित्र होत आहे। त्यामुळं याच्यावर प्रतिबंध होणं गरजेचं आहे की महानगरपालिकेचे सर्वच ठिकाणचे जे STP ट्रीटमेंट प्लांट आहेत त्याचं पाणी मोठ्या प्रमाणात नद्यांना मिळतं आणि ते मिळणारं पाणी खरोखर शुद्ध आहे का, ट्रीटेड आहे का, याची तपासणी होणं गरजेचं आहे।